आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद। काल मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे दोघेच तिकडे होते। काँग्रेस विरहित निवडणुका लढवायची यावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असं कानावर येतंय। काँग्रेस बरोबरची सुरू असलेली चर्चा संपल्यात जमाय। काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिलाय। हे खरं आहे की खोटं हे उद्धव ठाकरेंनी स्वतः स्पष्ट करावं। संजय राऊतांवर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही। काँग्रेस बरोबर चालू आहे का फिसकटली यावर स्पष्टता द्यावी। विदर्भातील एका नेत्यांनी मला सांगितलं, उद्धव ठाकरेंचे पैसे मागायची सवय गेलेली नाही, आम्हाला पैसे पोहोचवा मग आम्ही तशी जागा सोडतो असं म्हणाले। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची भाषणं चालू आहेत ना, गांजा नेमका कोणी मारलाय हे पूर्ण महाराष्ट्र बघतोय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। नार्को टेस्ट करा, बघू काय खरं येतं काय वाय। संजय राऊतांनी महायुती सरकारमध्ये एनडीए सरकारवरती टीका केली, असं म्हणाले की महाराष्ट्रात आणि देशात ईदी अमीन यांचं सरकार आहे। ईदी अमीन हे युगांडाचे हुकुमशाह होते। मग महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार हे पण बिन लादेनचंच सरकार होतं, त्याच्यापेक्षा काय वेगळं सरकार नव्हतं। दाढी कुरवडत बसायचे, अतिरेक्यांना मदत करायचे, जिलेटिन ठेवायचं, ह्याच्या पलीकडे ते लोकांनी केलं काय? म्हणून दुसऱ्या लोकांना नावं ठेवण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी आपल्या मालकाचा जो बिन लादेन झालेला आहे त्यावर जरा लक्ष घालावं। संजय राऊतांनी काल सांगितलं की जे भाजपचे लोक आहेत ते सगळे भांग पिऊन बोलतात। सगळे भांग पिऊन बोलतात। तो आमच्या किचन मध्ये काय भांग ग्लास मध्ये टाकायला आलेला काय ना? आम्ही ग्लास मध्ये नेमकं काय पितो हा काय किचन मध्ये आमच्या बसून तिथे डोंगळा हलवतो काय? म्हणून त्यांच्या लोकांवर विश्वास राहिलाच नाही लोकांचे असं बोलतोय। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची भाषणं चालू आहे ना, मी लहानाच्या वेळी लहान होतो, मी 38 वर्षाच्या वेळी लहान होतो, म्हणून गांजा नेमकं कोणी मारलं हे पूर्ण महाराष्ट्र बघतंय। राष्ट्रवादीचे आणि उद्धव ठाकरेला फक्त होळीची गरज भासत नाही, 365 दिवस भांगच्यावर असतो उद्धव ठाकरे, आम्हाला माहिती आहे। जागा वाटपात महायुतीत पण रसिकेच पाहायला मिळते। ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की नाशिकची जागा आम्हाला मिळेल, त्याबद्दल आम्ही साताऱ्याची जागा देऊ शिवसेनेला। कसं पाहताय? बघा, इच्छा व्यक्त करणं काय चुकीचं नाही, प्रत्येकाची ताकदीनुसार ती इच्छा व्यक्त करतायत। शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत, आमचे पक्षाचे नेते आहेत निर्णय घेण्यासाठी, आणि योग्य ते निर्णय तुम्हाला यादीमध्ये दिसेल। आणि एकदा यादीमध्ये नाव आलं तर सगळेजण महायुतीचे सगळे नेते आम्ही कामाला लागणार आहोत, मग काय मागे पुढे बघणार नाही। शिवतरेंच्या बाबतीत हा अपवाद ठरेल का? कारण शिवतरे आजही अजितदादांच्या विरोधात बोलत आहेत, अपक्ष उमेदवारीसाठी ते आजही आग्रही आहेत, त्याकडे नेमकं कसं पाहता? बघा, आता शिवतरेंबद्दल काय भूमिका घेतलेली हे शिवसेनेचे नेत्यांनी घेतलेली आहे। शेवटी तो त्यांच्यातला निघालेला तो एक विषय आहे, शेवटी त्यांना शांत कसं करावं हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष घालावं। त्यामुळे कारण का महायुतीमध्ये कुठेही मिठाचा कडा पडू नये, कारण की त्याचे पडतात अन्य सीटवर पण पडू शकतात, याची काळजी घ्यावी अशी मी एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून विनंती मुख्यमंत्री साहेबांना करेन। वरती यांनी अशी एक माहिती दिली की सातत्यानं भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी फोन केले जातात, त्यामुळे अंबादास दानवे आपले फोन बंद करून बसले आणि आता प्रचारासाठी। कारण का फोन त्यांनी बंद का केलेत? कारण त्यांची चर्चा डायरेक्ट हॉटलाईनवर सुरू आहे, नॉर्मल फोनवर चर्चा सुरूच नाही, हॉटलाईन सुरू आहे आता। दानवे भाजपमध्ये दिसतील, दानवे भाजपमध्ये प्रवेश करतात। तुम्ही आता मी परत बोलतो, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय, आगे आगे देखो होता है क्या, तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे। आजच्या दिवशी सगळ्या ब्रेकिंग बातम्या कशाला? सर, नाना पटोलेंनी आरोप केलेला आहे की भाजप धनगर समाजात जे आरक्षणाचा वादा केला होता आणि ते कोर्टामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक भाग त्याच्यावर असलेला वनवासी कल्याण समाज असमाच्या धनगर समाजाच्या आरक्षणाविरोधात याचिका केली आहे कोर्टात। वनवासी कल्याण आश्रमानेच एकीकडे याचिका केली आहे जे संघाशी संबंधित आहे आणि दुसरीकडे भाजपच धनगर समाजाला आरक्षण असा वादा करतोय, त्यामुळे फसवणूक करतोय समाजाची। लक्ष आहे, राष्ट्रीय स्वयंसेवकांची भूमिका हे त्या भूमिकेवर कोणच वाद करू शकत नाही आणि ती आमची हक्काची भूमिका आहे। पण धनगर समाजाला आरक्षण आम्ही देणारच हे आमचे वारंवार सगळेच नेते बोलतायत, देवेंद्र फडणवीस साहेब सरकट सगळे, आणि त्याचबरोबर धनगर समाजाला दिलेल्या सगळ्या सवलती बघा, त्यांच्यासाठी घेतलेले निर्णय बघा। म्हणून धनगर समाजाची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला चांगलं महाजन साहेबांचं नाव घेतलंच पाहिजे ना, त्याच्यामध्ये चूक काय? कार्यकर्त्यांची भावना माझ्या, मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये,
पाहिल्यानंतर मी अजून मत व्यक्त करू शकतो, पण आमचे महाराष्ट्रातले एक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आम्ही गिरीश भाऊंना बघतो आणि त्या भागाचे निर्विवाद नेतेच तेच आहेत. म्हणून गिरीश भाऊंचं नाव न घेणं ही चूकच आहे. कार्यकर्त्याच्या भावना दुखावणार आहेत. म्हणून तसा अगर व्हिडिओ असेल तर कार्यकर्त्याची भावना योग्यच आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप आहे की अमित शहाच्या लॉन्चवरती जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही बसतात जाऊन त्यांच्या वाटल्याच्या मागे तुम्ही सगळ्यावरती त्याची लागलेली हिरवळ तुम्हाला दिसून येऊ शकते. बरोबर. सकाळी जे नाकावर जर ती माती आहे ती पण त्यांना पुसायला सांगा ना संजय राजाराम राऊतला. तर काँग्रेसच्या 10 जनपदचे जमीन एवढी नाकाने रगडत आहेत की माती राहिलेली आहे नाकावर, ती पहिली पुसायला सांगा, मग आम्ही गवत पुसू. ते नाक असं तर चपट होत चाललेलं आहे आता, एवढी माती घुसली आहे. भारतीय जनता पक्ष हे महिलांचा नेहमी सन्मान करत आलेला पक्ष आहे. पण ह्या निमित्ताने मला जरा विचारायचं आहे, कालपासून ती जी बातमी सुरू आहे कंगना राणावतजींवरून, मी कुठेही सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही, कुठेही प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया अजूनपर्यंत ऐकलेली नाही, कुठेही प्रियंका गांधीजींनी त्या विषयाचा निषेध केला हे अजून ऐकलेलं नाही. म्हणून म्हणजे हे फक्त सिलेक्टिव्हच विषयाबद्दल प्रतिक्रिया देतात का? हे महिला समस्त महिला वर्गाबद्दल ते बोलण्याची भूमिका ह्यांची नाही का? नाहीतर उठसूट भारतीय जनता पक्षावर आरोप करणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या ताई किंवा आमच्या यशोमती ताई पण आहेत त्याच्यामध्ये, आमच्या प्रणिती ताई आहेत, ह्या गेल्या कुठे? कुठल्या वेळात लपलेल्या आहेत? आता हिंमत असेल तर करा ना निषेध त्या काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या. आम्हाला उद्धव ठाकरे संजय राजाराम यांच्यावरून अपेक्षाच नाही करा. यांच्या महिलांबद्दल काय भूमिका आहे ना हे राज्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण ह्या ज्या काय महिला आहेत, प्रियंका गांधी असतील, सुप्रिया ताई असतील, तू ताई तर दिवसात कधी कधी 2-2दा पण बोलतात. पण आता निषेध कालपासून केलेला नाही त्या काँग्रेसच्या नेत्याच्या. कंगना राणावतजींचा जो अपमान झाला त्याचा समस्त महिला वर्गाने निषेध करण्याची हिंमत दाखवावी. रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक ही 7 मेला आहे. तो टप्पा नंतरचा आहे. आता ज्या 3 जाहीर झाल्या सोमवार रविवारी रात्री, त्याची फॉर्म भरण्याची आता 27 पासून सुरू आहे. ज्या पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख असेल, जो टप्पा असेल त्यानुसार ते जाहीर होतील. आणि म्हणून आपसामध्ये आमची एवढी चांगली अंडरस्टँडिंग आहे की कोणाचंही नाव आलं ते महायुतीलाच मिळणार आहे. म्हणून होत ना त्या टप्प्याला होऊन द्या, आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही. बघा शेवटी प्रत्येक जागेची कुंडली आमच्या नेते मंडळीकडे आहे. कोण जागा कशी जिंकू शकतं? शेवटी आम्हाला मोदीजींना 400+ द्यायचं आहे, 400 द्यायचं आहे, आकडा द्यायचा आहे. त्याप्रमाणे आम्ही आमचे सगळे कॅल्क्युलेशन सुरू आहे. म्हणून जी पण जागा ज्याच्या पण पाड्यात येईल ती आम्ही जिंकण्याचं काम करू. आम्हाला त्याची चिंता नाही, तुम्हाला जास्त आहे. अनिल देसाई हा भातुकलीचा कारकूनच आहे. तर अनिल देसाईला नोटीस येणं म्हणजे उद्धव ठाकरेला नोटीस येणं, त्याच्यात वेगळं काय? अनिल देसाईचं क्वालिफिकेशन काय? भाजी आणून देणं, फाईल पेपर टेबलावर ठेवणं, उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणं, एवढाच विषय आहे. अजून काय त्यांचं क्वालिफिकेशन काय? आणि त्याच्या पियाला अगर हे येत आहे, नोटीस येत आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंचे कुठेतरी ठेवलेले खोके आहेत ते आता बाहेर निघत असतील. सर, संजय राऊत काल म्हणाले की जशा प्रकारची ईडी लोकांना अटक करते आहे, केजरीवालला अटक केलं, सुरेशला अटक करतायत, त्याच्या उत्तर हे जनता देणार आहे. भाजप कोणाला उत्तर देणार? हे आम्ही बघून घेऊ ना. आमचं आणि जनतेचं एक वेगळं नातं आहे. ते वारंवार प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. आम्ही 300 पार आहोत 19ला पण. तुम्ही किती आता 2-3 वर आवडले जाणारे हे संजय राजाराम राऊतने लक्ष घालावं. आमच्या आणि जनतेची काळजी करू नये. तुम्ही जनतेच्या पेक्षा किती लांब गेलेला आहे त्यावर थोडा विचार करा. उसने अपने वॉचमैन को जय श्री राम बोला था, जिसके बाद उसने गलत व्यक्ति को जय श्री राम बोल दिया था, ये उसने आरोप लगाया. एफआईआर रजिस्टर हुई है, 11 साल का बच्चा, उसके साथ मारपीट की गई है, सीसीटीवी भी सामने आया है. क्या कहेंगे इस पूरे मामले में? वीडियो आया है मेरे पास और सारी की सारी चीजें मेरे नजर के सामने है. पुलिस अपनी कार्रवाई करेंगी, मगर ये जो हिम्मत बढ़ रही है ना कि अल्लाह अकबर बनो, अल्लाह और अकबर बोलो वरना पीटने की जो हिम्मत शुरू हुई है ना, उनके अभी पुलिस अपना काम करेगी. और अगर गलती से अगर बेल मिल गया तो फिर बाकी का काम हम लोग कर देंगे. फिर वैसे जवान जगह पे रहते हैं कि नहीं उसका ख्याल हमको रखना आता है. अल्लाह अकबर बुलाया जा रहा था, उसने अपने वॉचमैन को जय श्री राम बोला था, जिसके बाद उसने गलत व्यक्ति को जय श्री राम बोल दिया था, ये उसने आरोप लगाया.
FIR रजिस्टर हुई है, 11 साल का बच्चा, उसके साथ मारपीट की गई है, CCTV भी सामने आया है। क्या कहेंगे इस पूरे मामले में? वीडियो आया है मेरे पास और सारी की सारी चीजें मेरे नजर के सामने है। पुलिस अपनी कार्रवाई करेंगी, मगर ये जो हिम्मत बढ़ रही है ना कि अल्लाह अकबर बनो, अल्लाह और अकबर बोलो वरना पीटने की जो हिम्मत शुरू हुई है ना, उनके अभी पुलिस अपना काम करेगी और अगर गलती से अगर बेल मिल गया तो फिर बाकी का काम हम लोग कर देंगे। तो वैसे जवान जगह पे रहते हैं कि नहीं, उसका ख्याल हमको रखना आता है। सर, तुम्ही थेट आरोप आता केलेला आहे की अशा पद्धतीने सौदेबाजी करणाऱ्यांसोबत आम्ही बोलणार नाही, असं काँग्रेसचे नेत्यांनी म्हणणं आहे. काही काँग्रेसचे नेते तुम्हाला बोललेत का, काही संपर्कात आहेत का नेमकं? नक्की बोललेलं आहे त्यांनी, मला स्पष्ट बोललेलं आहे. विदर्भाचे आहेत तेही सांगतो तुम्हाला. एका नेत्याने मला स्वतः सांगितलं की उद्धव ठाकरेची पैसे मागण्याची सवय बंद झालेली नाहीये आणि आम्हाला सांगितलंय की तुम्ही आम्हाला एवढे पैसे पोचवा, तेव्हा जाऊन तुम्हाला अशा जागा आम्ही सोडतो. त्यावर काँग्रेसने त्यांना स्पष्ट नकार दिलेला आहे. म्हणूनच ही चर्चा आता दिल्लीपर्यंत गेलेली आहे. मराठा समाजाचे तर परत त्यांनी काल भूमिकेमध्ये थोडा बदल केला आहे. आता एकच उमेदवार समाजाला द्यावा असं म्हटलं. ठीक आहे, ती त्यांची इच्छा आहे, त्यांनी मांडलेला ते मत आहे. पण एक भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागतही करेन आणि अभिनंदनही करेन की त्यांनी सांगितलं की मी राजकारणाच्या बाहेर राहून समाजकार्य आणि समाजासाठी काम करणार. ही स्वागताची भूमिका आहे. राजकारणापेक्षा राजकारणाशी ते जेवढे लांब राहतील हे त्यांच्यासाठी चांगलं आहे की जे समाजाबद्दलच विचार करत असतील तर त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे.